गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजलेले आहे 10. तर ज्ञानेशचा शेवटचा दिवस आहे शाळेचा, कारण आज ज्ञानेशची ओरल परीक्षा आहे, जनरल नॉलेज. तर ज्ञानेशला उद्यापासून सुट्ट्या आहेत आणि ज्ञानेशचा 13 एप्रिलला रिझल्ट आहे. त्यानंतर मग ज्ञानेशची शाळा डायरेक्ट जूनमध्ये सुरू होईल. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच आणि आज पप्पासुद्धा येणार आहेत, कारण उद्यापासून ज्ञानेशला सुट्टी आहे. तर उद्या माझी बैठक असणार आहे. तर ज्ञानेशजवळ कोणतरी असायला हवं ना, म्हणून पप्पा आज येणार आहेत. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कसं आहे ना, आज मी पाणीपुरीचा बेत केलेला आहे, कारण ज्ञानेशची आज एक्झामसुद्धा संपते आणि पप्पासुद्धा आज येणार आहेत. तर खूप दिवस मी सुद्धा पाणीपुरी खाल्ली नाही. ज्ञानेशची पाणीपुरी खूप फेवरेट आहे, त्याला खूप आवडते आणि पप्पांनाही खूप आवडते. तर तेच तर आज पप्पा म्हणजे संध्याकाळी मी पाणीपुरीचा बेत करणार आहे. तर मी तेच आता येल्लो वाटाणे वगैरे आणून ठेवलेले आहेत. तर त्यात येल्लो वाटाणे मी भिजत वगैरे टाकते, म्हणजे दुपारी 3पर्यंत आरामात भिजतील. आणि खजूरसुद्धा मी भिजत टाकते, आणि तो सॉफ्ट होईल म्हणून. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी आता ज्ञानेशला स्कूलमधून आणायला चाललेली आहे. तर कालसुद्धा ज्ञानेशला गार्डनमध्ये खेळायचं होतं, आणि मी ज्ञानेशला बिल्डिंगमध्ये खाली गार्डनमध्ये घेऊन जात नाही संध्याकाळच्या वेळेला, कारण मला खाली कंटाळा येतो, मला खालीच बाहेर पडायला. तर त्यामुळे मी काल ज्ञानेशला थोडा वेळ घेऊन गेली होती गार्डनमध्ये. तर आज पण त्याला शाळेतून पिकअप करेल आणि थोडा वेळ मी त्याला गार्डनमध्ये घेऊन जाईल, थोडा वेळ खेळेल वगैरे. आणि मग येताना मी बिल्डिंगच्या खाली येईल, आधी गाडी पार्क करेल आणि तशीच थोडी पुढे जाणार आहे चालत. पाणीपुरीचं पॅकेट घेऊन येईल आणि शेव घेऊन येईल. आणि कसं माहिती आहे, एकदा मी घरात आली ना की मला बाहेर पडायचा खूप कंटाळा येतो, इवन बिल्डिंगच्या खाली उतरायचाच कंटाळा येतो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आताच ज्ञानेशला म्हणजे आताच जर बाहेर चालले तर येताना सगळ्या गोष्टी घेऊन या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच. आणि आज माझं काहीच नाही आवरलेलं, पण एवढं आहे की रात्री मी झाडून म्हणजे लादी वगैरे पुसलं होतं, त्यामुळे एवढा काय कचरा वगैरे नाही आहे. सो या सगळ्या गोष्टी. तर मी आता ज्ञानेशला आणायला जाते स्कूलमधून. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. तर आज संध्याकाळी पाणीपुरी करायचं, त्यासाठी तुम्ही बघू शकता यामध्ये पाणीपुरीचं एक पॅकेट आणलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा आहे. तर आज तुम्ही इथे बघू शकतात की मे बी म्हणजे सोमवारी ज्ञानेशच्या टीचरांनी ज्ञानेशसाठी प्रॅक्टिस दिलं होतं. तर मला त्यांनासुद्धा आज पाणीपुरी द्यायची होतं, त्यांच्यासाठी मी एक पाणीपुरीचं पॅकेट आणलेलं आहे इथे, आणि एक माझ्यासाठी. आणि इथे मी दोन्ही शेव, तर हे त्यांच्या टीचरांसाठी, हे माझ्यासाठी. ही बुंदी मी आधी करेल. बाकी हा खजूर आहे, आणि बाकी हा कढीपत्ता आहे, आणि इथे मी मिरची, आलं घेतलेलं आहे, आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तर कोथिंबीर मी आता सगळी म्हणजे डब्यामध्ये मी हे करून ठेवले, म्हणजे निवडून ठेवले डब्यामध्ये. आणि इथे त्यांनी जेवायला बसलं आहे. आणि मी आज खूप दिवसातून भूलभुलैया मूवी बघितला, संपवलं पण. हां तेच.
तर मी ज्ञानेश्वर जेव्हा शाळेमध्ये स्कूलमध्ये जेव्हा आणायला गेली होती तर येताना मी खूप काय काय आणलेलं आहे. काय आहे आजोबाने आणलं आहे ना, तर पप्पाने बॉल आणला आहे. तर तेच ही पेप्सी आहे. तर मी पण विचार केला की पप्पा पण म्हणजे पप्पा काय ना खडकपाड्याला आले, खडकपाड्याला किंवा अमृतपाथला उतरून पुढे चालत येतात. आणि तुम्हालाही माहिती आहे बाहेर खूप ऊन आहे. तर मी तेच विचार केला की पप्पा आले तर सगळे मिळून पेप्सी पिऊया. तर मी तर पेप्सी आणलेली आहे. ह्या कपामध्ये पटापट ॲड करून घेते आणि ज्ञानेशला ह्या कपामध्ये प्यायची आहे. बाकी हे माझा आणि हे पप्पांचा ग्लास. पेप्सी पटापट मी ओतून घेते याच्यामध्ये. आवडलं का रे तुला? आधी पप्पांना देते. हे घे पप्पा, पेप्सी पप्पा. आणि इकडे ज्ञानेश जा बसून पे. आणि तर आज खूप दिवसांनी मी पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघंही बसून पेप्सी पिणार. खूप छान वाटतं आणि उन्हाळ्यातच प्यायची मजा असते ही. आणि इथे भूलभुलैया पिक्चर बघतो आम्ही. आणि आता 2:15 वाजले. तर गुड इव्हिनिंग गाईज. आता तुम्ही बघू शकतात की संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर तिकडे पप्पा झोपलेत बेडरूममध्ये. ज्ञानेश हातपाय धुतो बाथरूममध्ये कारण त्याचा आता ज्ञानेश आता हातपाय धुतलेत. तर आता 5:30 वाजले. तर त्याचा 4:30 वाजलेत. ज्ञानेशचा 5 वाजता क्लास आहे. आज काय ज्ञानेशची म्हणजे आज त्यांची परीक्षा संपलेली आहे. तर तेच तर आज तो फक्त क्लासमध्ये ड्रॉइंगचे बुक घेऊन जाईल. तर बाकी मी उद्यापासून नाही पाठवणार क्लासला. इथे मी एकीकडे दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि ते ब्लॅक टी. आज ब्लॅक टीमध्ये मी गवतीचा टाकलेला आहे कारण आज सकाळी गेली होती तर त्यांना मी गवतीचासुद्धा आणलेला आहे. आणि पप्पा उठतील ना तेव्हा मी पप्पांसाठी चहा करेल. तर पप्पा 5:30-6पर्यंत उठतील. तर आणि मी तुम्हाला सांगितलं की जेव्हाही पप्पा इथे कल्याणला येतात ना तेव्हा नेहमी आई पप्पांजवळ माझ्यासाठी काही ना काही पाठवून देतच असते. तर बघा आईने माझ्यासाठी काय काय पाठवून दिलं आहे. तर हे टोमॅटो आहे. तिथे शुक्रवारचा बाजार असतो तर नेहमी आई शुक्रवारचा बाजार करते तेव्हा आईने टोमॅटो पाठवून दिलेत. त्यानंतर फ्लॉवर आहे. तर मला आईने विचारलं तुला काय हवं आहे तर मी नाहीच बोलली होती पण तरीसुद्धा आईने फ्लॉवर पाठवून दिला आहे. पप्पांनी त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना सकाळी नाश्ता करावा लागतो म्हणताना हे टोस्टचं पॅकेट आणलेलं आहे. आणि येताना केळी कारण त्यांना केळी लागतात जेवताना खाण्यासाठी. आणि तुम्ही ते बघू शकतात. खरं म्हणजे हा डबा गोळाचा आहे पण यामध्ये मला आईने टुटी फ्रुटी दिलेली आहे ज्ञानेशसाठी. तर ही जी टुटी फ्रुटीला खूप मस्त आहे, टेस्टी आहे. विचार करा ही टुटी फ्रुटी हे कसली असेल. तर जे कलिंगड असतात माहिती आहे ना तर आईने कलिंगडपासून ही टुटी फ्रुटी केलेली आहे. आवडले का? आणि ज्ञानेशला ही टुटी फ्रुटी खूप आवडते. आणि ही टुटी फ्रुटी आहे ना तर मी हा डबा फ्रीजमध्ये ठेवेल. तर कलिंगड असतं तर कलिंगडपासून ही टुटी फ्रुटी केलेली आहे. तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा कलिंगड खातो आणि कलिंगड खाल्ल्यानंतर जो खाली जो पूर्णपणे व्हाईट कलरचा जो सफेद आणि ग्रीन कलरचा जो भाग असतो तो आई ग्रीन कलरची जी साल काढून टाकते आणि जो सफेद कलरचा जो हे असतो खालचा कलिंगडचा जो थर त्यापासून नाही ही टुटी फ्रुटी बनवते. तर छान मस्त आईने बनवलेली आहे. आणि इथे आईने माझ्यासाठी इथे हा सुट्टा लसूण पाठवलेला आहे. हे बघा असं सुट्टा लसूण आहे. तर हा जो लसूण आहे ना मला जेव्हाही वेळ भेटेल ना तेव्हा मी सोलून फ्रीजमध्ये ठेवेल. तर इथे मी अर्धा किलो पिवळे वाटाणे घेतलेले आहेत. इथे मी एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये मी हे अर्धा किलो वाटाणे ॲड केलेले आहेत. तर हे जे वाटाणे आहेत त्या वाटाण्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून मी झाकण ठेवून मी 3 तास हे वाटाणे छान मस्त पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. 3 तास झालेले आहेत. तिथे आपले वाटाणे छान मस्त भिजलेले आहेत. आणि रगडा शक्यतो जास्तच लागतो म्हणून मी अर्धा किलो वाटाणे ॲड केले होते. तर पाण्यामध्ये भिजत टाकले होते. त्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी हे वाटाणे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. तर आता वाटाणे ट्रान्सफर करून घेतल्यानंतर
मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत, ते सुद्धा सोलून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी 3 ग्लास पाणी ॲड करणार आहे. 3 ग्लास पाणी ॲड करून यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर थोडीशी लाल तिखट, म्हणजे 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला, आणि यामध्ये मी कुकिंग सोडासुद्धा ॲड करणार आहे. कुकिंग सोड्याने काय होतं माहीत आहे का, आपले जे वाटाणे आहेत ते लवकर शिजतील आणि खूप मऊ शिजतात. तर इथे मी अगदी एक छोटा चमचा इथे मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. आणि कुकिंग सोडा ॲड केल्यानंतर मी ते अर्धा चमचा इथे मीठ ॲड केलेलं आहे. आणि यामध्ये मी थोडंसं ऑइलसुद्धा ॲड करणार आहे. ऑइलनीसुद्धा हे वाटाणे छान मस्त मऊ असे शिजतील. आणि ऑइल ॲड केल्यानंतर छान मस्त व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्या कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला अर्धा तास हे जे वाटाणे आहे शिजून घ्यायचे आहेत. आणि अर्धा तास किंवा पाऊण तास तरी हे वाटाणे मंद गॅसवरती शिजून घ्यायचे. पण अर्धा तासामध्ये हे वाटाणे खूप छान मऊ सॉफ्ट शिजतात. आणि जर अर्धा तास नाही शिजेल, तुम्ही अजून 10 मिनटं ठेवू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकतात की आपलं कुकर थंड झालेलं आहे. तर इथे माझे हे जे वाटाणे आहेत मी मंद गॅसवरती अर्धा तास हे वाटाणे छान मस्त शिजवून घेतलेले आहेत. आणि यामध्ये आपण सोडा ऑइल ॲड केला होता, त्यामुळे ना हे वाटाणे छान मस्त असे मऊ शिजलेले आहेत. आता जे बटाटे आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि हे बटाटे आपल्याला आता स्मॅश करून घ्यायचे आहेत. नाही, स्मॅश करून झाल्यानंतर हे आपल्याला पुन्हा त्या रगड्यामध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायचं. तर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर इथे आपला रगडा छान मस्त तयार झालेला आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे आपला रगडा तयार झालेला आहे. आता इथे मी गोड चटणी करायला सुरुवात करते. तर इथे मी हा खजूर घेतलेला आहे, खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आणि आता इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे ऑरेंज रेड कलर घेतलेला आहे. तर इथे मी एक ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. तर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा खजूर ॲड करायचा आहे. आणि खजूर ॲड करून झाल्यानंतर हा जो गूळ ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर हा जो जिलेबी कलर आहे, हा जिलेबी कलर आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आणि जिलेबी कलर ॲड करून झाल्यानंतर थोडंसं आपल्या यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, इथे आपली छान मस्त खजूरची चटणी तयार झालेली आहे. तर आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे ही जी चटणी आहे, चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपली खजूर आणि गुळाची गोड चटणी तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की चटणी थोडी जास्त झाली, म्हणून मी एका काचेच्या बरणीमध्ये म्हणजे स्टोअर करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. इथे आता आपण तिखट चटणी करतो, त्यासाठी मी मिरची, लसूण, आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सगळं घेऊ शकता. आणि ते मी कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे, कारण ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता ॲड झाल्यानंतर आलं, लसूण, मिरची ॲड करायची आहे. आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणीपुरी मसाला ॲड करायचा आहे. तर मी यामध्ये पाणीपुरी मसाला ॲड करून घेते. आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त याची चटणी तयार करून घ्यायची आहे. तर मी यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे. झाकण लावून छान मस्त आपण याची चटणी तयार करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपण छान मस्त अशी चटणी तयार करून घेतलेली आहे. आणि खरं म्हणजे घरामध्ये म्हणजे तिखट चटणी खूपच कमी खातात. तर इथे मी ही चटणी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जेवढं पाणी हवं त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करून तसं पाणीपुरीचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. पण कोणी आंबट
म्हणजे घरामध्ये मी पप्पा किंवा आम्ही दोघंही जास्त आंबट हे नाही कर, मग मी तिखटच चटणी तशीच हे केलेली, त्यामध्ये मी लिंबू नाही पिळला. आता इथे मी इथे कटर घेतलेल्या कटरमध्ये मी एक कांदा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. तर इथे आपला जो कांदा आहे तो सुद्धा बारीक ग्राइंड करून घ्यायचा. इथे आपला रगडासुद्धा तयार झालेला आहे. इथे गोड चटणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर इथे आपली तिखट चटणीसुद्धा तयार झालेली आहे मस्त, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे कांदा कोथिंबीर छान मस्त बारीक कटरमध्ये कट करून घेतलेली आहे. इथे आहे बुंदी, इथे आहे शेव आणि ही जी बुंदी आहे तर आम्ही वेळेवरतीच म्हणजे तिखट चटणीमध्ये टाकू आणि तिकडे त्या याच्यामध्ये खालच्या सेक्शनमध्ये मी पाणीपुरीचं पॅकेट ठेवलेलं आहे. हा जो ताट आहे तुम्ही बघू शकता, तर हे ज्ञानीचे ज्या टीचर आहे तर त्यांचा हा ताट आहे. तर आता मी त्यांनासुद्धा पाणीपुरी नेऊन देते. तर इथे पाणीपुरीचा एक पॅकेट आणि शेवचं एक. आम्ही इथे आता जेवायला बसलेलो आहोत. इथे आहे माझा ताट, इथे ज्ञानी जेवतोय आणि इथे पप्पा कसं झालं आहे? छान झालं आहे. पप्पांच्या आवडीचं आहे ना? ज्ञानीच्या पण आवडीचं आहे. अच्छा, आजोबांच्या आवडीचं. तर याच्यामध्ये छान मस्त पाणीपुरी आहे, छान मस्त गोड पाणी आहे, हे तिखट पाणी आहे, त्यानंतर हा आहे रगडा आणि इथे कांदा आणि यामध्ये मी तुम्ही बघू शकतात इथे शेव आहे आणि ही बुंदी आहे. जशी लागेल तसे पप्पा घेतील. असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी बुंदी या पाण्यामध्ये ना ॲड केलेली, तर एका प्लेटमध्ये घेतल्या. आम्हाला जशी लागेल तशी आम्ही पाण्यामध्ये टाकून खाऊ, कारण मला बुंदी नुसती टाकून म्हणजे नुसती खायला आवडते पाणीपुरीमध्ये ना पप्पा. तुम्हाला कशी आवडते पप्पा? तुम्हाला कशी आवडते म्हणजे ती बुंदी खायला कशी आवडते? नुसती ना? नुसती. पप्पांना पण नुसती आवडते, ज्ञानेशला पण नुसती. ज्ञानेशनी तर पुनट टाकले त्याच्यामध्ये, कारण पाणीपुरीमध्ये जेव्हा आपण बुंदी टाकते ती बुंदी आहे ना ती पाण्यामध्ये आपलं जो साध्या पाण्यामध्ये टाकावी लागते आणि मग त्यानंतर मग ती त्या पाण्यातून काढून मग या आपण जो पाणीपुरीचा तिखट पाणी असतं त्या पाण्यामध्ये ॲड करायचे असते, कारण जो ऑइल असतो ना तो त्या पाण्यामध्ये निघून जातो. म्हणून आधी सिंपल साध्या पाण्यामध्ये बुंदी भिजत ठेवायची असते अगदी 5-10 मिनटं, त्यानंतर मग याच्यात ॲड करायची असते. तर असा हा बेत आहे पाणीपुरीचा. आणि पप्पा आपण आधी खूप पाणीपुरी खायचो ना? हां ना? हां हां, तेव्हा मी तर रगडा थोडे वेगळाच करायचे. रगडा म्हणजे कसं माहिती आहे का? रगडाला कांदा टोमॅटोची फोडणी द्यायची आणि मग त्याचा रगडा करायचा. आता ह्यावेळेस फक्त सिम्पलच असं केलं आहे. असं आहे. बरं, रगडा छान झाला आहे ना? त्याच्यामध्ये बटाटा टाकला आहे. असं आहे. तर तेच पप्पा भूलभुलैया 2 लावू का? हा ना, लावू? तारक मेहता का उल्टा चष्मा. अरे रोज बघतो, आज काहीतरी वेगळं बघणार आहे. हा, भूलभुलैया 2 लावू का? भूत लावू. तेच ना, तेच आहे बाळा. अच्छा, मला भूताचं नाही बघायचं पण भूत बघायचं आहे. ज्ञानेश काय रे? अच्छा, भूलभुलैया बघायचं नाही, भूत बघायचं आहे. ज्ञानेश तर इथे आम्ही टी व्हीवरती भूलभुलैया 2 पिक्चर बघितले, म्हणजे लावलेला. मी दुपारी भूलभुलैया लावला होता, आता भूलभुलैया 2 हा मूवी लावला आहे. आणि हे सगळं बघता बघता आम्ही छान मस्त पाणीपुरी खातोय. तू नाही खात बाबा कांदा?
ज्ञानेश काय करतो माहिती आहे पप्पा, जेवणातला कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता सगळं बाहेर काढतो. हां. मम्मी काय करते, कांदा पोहे करायचे असतील ना तर फक्त ते लाल तिखट टाकते फक्त त्याच्यामध्ये. कांदा पण नाही टाकत, टोमॅटो पण नाही टाकत, मिरची पण नाही टाकत ना. नुसती लाल तिखट आणि पोहे, त्याला फोडणी द्यायची फक्त. तर आता आम्ही मस्त पाणीपुरी खाता खाता मूवी बघतोय.